पुण्यातील हडपसर इथल्या उषा किरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षित स्थळी नेऊन यशस्वीरित्या निकामी केली। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात ही वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि BDDSच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन ही वस्तू ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानावर नेली आणि तिथे ती निकामी केली। या प्रकरणाचा सर्वांगाने तपास सुरू असून स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक संयुक्तपणे याची सखोल चौकशी करत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। मुंबईतल्या म्हाडाच्या 388